मन माझी तळमळती प्रवर्तती निंदेसी, त्यामध्ये दग्ध कृषी स्वर तेने निंदा केली अपार, म्हणे हा कुटील थोर प्रेते उडवी कापट्टी, तेने निंदा केली बहुत कासया लिहावी समस्त, मुख्य येतीचा अर्थ ब्रह्मनिष्ठ याज्ञवल्क, निंदा एकदा कानी वाटे प्राण घ्यावा ते क्षणी, अथवा रागे उठोनी त्याग करून पावे जावे पै, ऐसा नवे याज्ञवल्की निंदा एकदा सर्वदा सुखी, बोलता चालता लोकी समाधी त्याची मोडे ना, मेहुने विनोद करती त्यात वर्मे निंदोत्तर बोलती, परंतु विषादनुपजे चित्ती कौतुके हसते गदा गदा, ऐसे याज्ञवल्क्यास निंदता कौतुक वाटे त्याच्या चित्ता, एवं सर्व लक्षणे पुरता जनकास कळलेही, तो ज्ञानगंगेचा लोट, ती विवेक रत्नाचा मुकुट, ती विज्ञान वैरागरीचा सुवट, महामणी प्रकटला, तारावया जगत समग्र त्याच्या रूपी अवतरला ईश्वर, असो गौरव न समजता कृषीश्वर जनके. अशा प्रकारे गार्गीने पण एक नाटक केलं. अशा प्रकारे सगळं ज्ञान सांगितलं. गार्गी एकदम प्रसन्न झाली, म्हणे तुमच्याबरोबर वाद करण्यामध्ये मी काय झाले हरले, आणि तुम्ही सगळीकडे परमेश्वर पाहता आणि त्या परमेश्वराचा तुम्हाला काय आहे अनुभव पण आला. बरोबर आहे, जसं आपण ज्ञानेश्वरांना पाहिजे, नुसतं बोलून उपयोग नाही आहे की सगळीकडे परमेश्वर आहे हे आपण ज्ञान भट सांगायचे, पण त्यावेळेला तो रेड्यात चालला होता, त्यावेळेला ज्ञानेश्वराचे भटाने बोलले तुझं एवढं बोलतो सगळीकडे ईश्वर आहे, सगळ्यांचा आत्मा एक आहे, मग तो रेड्यात चालला त्याचा पण आत्मा एक आहे, पण मांडलिकामध्ये त्याचाही आत्मा एकच आहे. कोणाचं माऊलीचं तेवढं ज्ञान त्यांना होतं, कोणाला माऊली. आणि मग सगळे भटाने चिंगल करण्याकरता रेड्याला थांबवलं आणि म्हटलं तू रेड्याला काय म्हण, तू जसं म्हणतोस ना वेग तसं रेड्याला म्हणायला. त्यांना वाटलं हा काय तसंही. आणि मग जेव्हा माऊली गेल्या आमच्या ज्ञानेश्वर मोरे आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि मग रेड्या का बोलू लागला, वेद बोलू लागला. त्यावेळेला सगळे ब्राह्मण गडगडले आणि मग माऊलीला विचारले की आम्ही फक्त पोपटपंची करतो, सर्व कोण आम्ही फक्त ज्ञानाची काय करतो पोपटपंची करतो, आम्ही पण ज्ञानाची काय करतो अनुपौषिक ज्ञान याज्ञवल्क्य, असं खूप सुंदर सांगितलं. आणि खरे जे असतात ते ज्ञान वाटतात, आणि खरं ज्याला ज्ञान झाले तो ओळखायला काहीतरी लक्षण, म्हणून मुद्दाम परीक्षा घेतली, मुद्दामच तिने आपल्याहून एक असे झाले आपलं शिर उडवलं ज्ञानासारखी बोल गाली, आणि मग सगळे घाबरले. बघा परीक्षा कशी बोल गाली, आणि मग सगळे घाबरले. वेदामुळे तिचा अपमान झाल्यामुळे ही काय झाली काढली सुरणी. आता हिला काय करा, याज्ञवल्क्य विषय म्हणजे काही ना, हा सुद्धा काही आहे दृष्टिभ्रम आहे. जादूचे खेळ पाहिलं ना, जादूचे खेळ म्हणतो आज चला की तिथे हे कापतो आपण हे करतो, आज चला की काय पाहिले असेल ना जादूचे रविवीर जादूगार, याला काय म्हणतात दृष्टिभ्रम. किंवा आम्हाला दृष्टिभ्रम, पण जो नामस्मरण करतो वारकरी आहे का सतत चिंतन आहे ईश्वर, त्याला दृष्टिभ्रम होत नाही. किंवा जर तुम्ही हाताची घडी घातली तर त्याला दृष्टिभ्रम. कुठे जे गावड्याचे खेळ खेळतात ना, तो फक्त हो हाताची घडी काढा काय सांगितलं हात काय म्हणतो, हा हे सगळं माहिती. तो काय म्हणतो हो बुवा घडी हाताची घडी सोडा, हा, आणि याचं त्याला तसं इथे आहे. आणि मग त्या दृष्टिभ्रम दूर कोणी याज्ञवल्क्य ऋषी परत काय केलं लोकांना, मग दृष्टिभ्रम की काय सुंदर याचं ज्ञान एवढं बारीक बारीक सांगायला, तुम्हाला ते पचायला सुद्धा तुम्हाला भारी आणि मला सांगायला पण ते काय. आणि मग तो दृष्टिभ्रम निर्माण तुम्हाला दृष्टिभ्रमच होतो, आपल्या दृष्टी काय भ्रम होतो. आणि त्या दृष्टीभ्रम झाल्यामुळे आपण भ्रमाचा घोटाळा करतो आणि या संसारामध्ये काय वास्तविक हा भ्रम आहे. विषयामध्ये सुख नाही आहे, पण या विषयाचा आपल्याला असं वाटतं की इतर आपल्याला काय मिळेल सुख, आणि त्याच्यामागे आपण रात्रंदिवस काय करतो धावतो. ह्याला भ्रम म्हणतात. तो भ्रम दाखवतो. आणि गार्गी प्रसन्न रे ज्याला भ्रम झाला त्याला कळलं नाही, याच्यामध्ये काय नाही सोने रुपये मृत्तिके समान. कोणाला तुकाराम महाराज संतांना, आम्हाला नाही संतांना आम्ही ते ठरवतो बाबा काय हा
एक महिनाभर प्रवचन वगैरे करायचं तर आमची दीक्षा आहे तसं नाही. असं अशा प्रकारे मग ती गाडगी होती आणि सगळे लोक प्रवचन करतात. आणि मग जनक राजा सुद्धा याज्ञवल्क्याला आपला काय करतो, गुरु बनवतो. म्हणजे गुरु सुद्धा कसा पाहिजे, अशा प्रकारे वेत्ता ब्रह्मवेत्ता म्हणजे ब्रह्म जाणतो तो ब्रह्म, ज्याने ब्रह्म सगळे झालेले आणि त्यांना ब्राह्मण बाकीच्यांना म्हणता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निरोबा आहे, चावतामुळे सगळे काय होते, ब्रह्मवेत्ता. पण तरीही संसारामध्ये होते. म्हणून आमची माऊली म्हणते असोनी संसारी तुझे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. टाकू नका. संसारामध्ये लोकांना अलौकिक करू नका. मी कोणतरी मोठे आहे, तो अहंकार धरला तर तुम्हाला तो अलौकिक. आणि अशा प्रकारे ती मोठी झाली. आणि मग सगळ्यांनी याज्ञवल्क्य महाराज की जय. जय जयकार केला. काय झालं पुढे, ही कथा धर्मराजाला तीर्थयात्रेमध्ये कथेमध्ये कथा सांगतो की जनक राजाने कसं याज्ञवल्क्य ऋषींचे भाषण केलं. मग जनक राजाला सीता कशी झाली मागचं. आता काय चाललंय, द्वापर हे कुठलं चाललंय, आपण सुद्धा ऐकतो ना मागे पुराण बघत कसं इथे चाललंय, का होतं ऐका. जैसी चपला तल्ला लवो न जात तैसी गार्गी झाली गुप्त. राव जनक येथ आश्चर्यचक करीत म्हणे धन्य सामर्थ्य सद्गुरूचे. मग याज्ञवल्क्यास शरण भेटती गे प्रेमे करून. यावरी जनकाचे लक्षण पाहे लक्षून याज्ञवल्क्य. तू तनु मन धनासी शरण तरी हे राज्य समस्त देईन दान. तत्काल उदक घेऊन जनके सोडिले कृषी पुढे. शरीर आणि मन येरे केले समर्पण. पाहावया जनकाचे शिष्यपण. याज्ञवल्क्य तेथून उठिला. आणि बरोबर अशा गुरु भेटत तनु मनु जीवे सगळं तन मन धन सगळ्या भावने त्याला काय झालं, अर्पण केलं पाहिजे. कोणाला, सद्गुरूला. तर सद्गुरू आपल्याला काय देतात, आपण काहीतरी आपल्याकडे ठेवलं. तनु मनु धन जीवे सर्व भावे शरण जावे तेव्हा प्राप्त व्हावे सर्व ज्ञान. तोपर्यंत प्राप्त होत नाही. आणि म्हणजे देणार पण नाही. तनु मनु सरी म्हणून परीक्षा घ्यावी लागते सद्गुरूंना आणि त्यालाच ते ज्ञान देतात. सगळ्यांना ज्ञान देत नाही. कल्याणचं तुम्हाला माहिती आहे, रामदासाने गळू आंबा लावून काय सांगितलं, गळू कोण पिईल त्याला ज्ञान. सगळे शिक्षक पळाले पण कोणी पियाला त्याला ज्ञान मिळेल. सगळ्यांना उगाच मिळत असो. अशा प्रकारे मग तरी पण परीक्षा घेतली याज्ञवल्क्य जनकाची. आणि मग जनक विजयी राहिले. आणि मग त्यांना कोण कन्या झाली, सीता. अशी ती कथा आहे. का होत आहे महाघोर अरण्यात ऋषी तेव्हा प्रवेशत. जेथे उदक फळ न मिळे किंचित गेला तेथे महाराज तो. जनकास म्हणे एक तू येथे उभा राही नावेक. मी एक ऋषीचे दर्शन देख घेऊन येतो मागुती. जनक तेथे उभा टाकला महाऋषी तेथे तेथून गेला. 12 वर्ष नाही आला अंत पाहिला शिष्याचा. तो इकडे जनकवनी उभा असे तेच स्थानी. सद्गुरु गेला ती दिशा लक्ष्मी कर जोडून वाट पाहे. पाहिला काय परीक्षा घेतली, सद्गुरू बोला चला माझ्या बरोबर चले. का अरण्यामध्ये नेलं जनकाला. आणि अरण्याचे खायला पण काय मिळणार. अशा अरण्यामध्ये राजा आहे जनक. राजा सगळं व्हायला कोणावर सद्गुरू. तरी पण परीक्षा घेतल्या कोणाची, जनक बसतो इथे. मी जाऊन येतो एका माणसाला भेटून मी येईपर्यंत. जनक राजा तिथेच बसून राहिला. कोण येईपर्यंत, 12 वर्षापर्यंत. आपण राहिलो हा. आपण म्हणायचं गेला आणि एवढं आलं नाही. असले गुरु का उपयोगाचे. उगत ज्ञान मिळत नाही. त्या ज्ञान मिळण्याकरता आपली थोडी काय असावी लागते. मग तो 12 वर्ष त्याचा काय राहिलं नाही, खायला नाही, काय नाही. तरी पण वाट बघत राहिला. कोणाची, ऋषींची, याज्ञवल्क्य ऋषींची. जनक त्यांच्यामध्ये काय आहे, तेव्हा येईल स्वामी दयाळ काय वदन देखील निर्मळ. त्यांचे चरणी कमळी भाळ मी ठेवून केलं. स्वामीच्या मुखे करून काय ऐकेन दिव्य निरूपण. जेणे गोधनास आमिले प्राण प्रेत उठविले गार्गीचे. ज्याच्या अक्षता पडता अपूर्व सुख काष्टी कुठले नव पल्लव. ज्ञान ज्याचे अभिनव सर्व कृषी सर्व जिंकिले. 14 वर्षे तप करून भरत इच्छी श्रीरामा
कमन ते तैसे पावया गुरुचरण जनक करावे हो अंतर्भूत शरीर गेले वाळून कंठी येऊनी प्राण वाट पाही रात्रंदिन उदके नयन भरुनी त्या माता गेली बाहेरी ताने वाट पाहे घरी तैसा जनक राव अंतरी आठवीत गुरुचरण असो 12 वर्ष होता पूर्ण याज्ञवल्क उभा टाकला येऊन तो डोळा उरल सैप्राण गुरु देखून सदत झाला हृदय आलिंगला प्रेमे करून तिने शरीर झाले दिव्य पूर्ण मग जन घाली लोटांगण प्रेमे करून स्फुंदत असे ब्रह्मविद्या ते संपूर्ण उपदेशीली जनका लागून. आणि मग 12 वर्ष त्याने काय खाल्लेले असं डोळ्याने थोडेसे प्राण राहिले कोणाचे जनकाचे पण त्यांनी गुरुची आज्ञा पाळली मी येईपर्यंत तू किती वर्ष 12 वर्ष शरीरावरती काय राहिलं नाही तरी काय झालं शेवटी गुरु आले आणि पाहिलं नुसतं स्पर्श केल्याबरोबर काय झाली पूर्ववत झाला. आणि मग आपलं सगळं ज्ञान त्याला काय केलं एवढं आपल्याला करावं लागते कोणाला आपल्याला सगळ्यांना असे जन्म घेऊन कुठल्या तरी जन्मामध्ये आपण काय होतो मुक्त होतो आणि आपल्याला जमत नाही अजून आपलं थोडंसं लक्ष कुठे असते संसारामध्ये असते तुमचं काही आमचं संसार टाकून यायला आपल्याला काय होते भारी पडते कुठेतरी आपण काय होतो गुंततो जसं इथे गुंतलं एवढं राज्य टाकलं कुणी जनक राजांनी आणि मग अशा जनकाला मग विजयी आज्ञावल्क्याच्या कृपेने कोण झाली ज्याला धनंदिनी कोण सीता आणि मग ते रामाचं वगैरे ते सगळे आपल्याला माहीत आहे आणि काही समजत तत्वमसी महावाक्य विवरण सांग श्रवण करले करविले जैसी याज्ञवल्काची स्थिती तैसा झाला जनक नृपती मग विधेयी जनक म्हणती समस्त ज्ञानी तया ते गेली याची कंती न करी असताही असताना ब्रह्मानंदे निर्धारी बुद्धी बोधिली सर्वदा मग याज्ञवल्क्याने जनकासी मागुती आणले मिथिलेसी मने राज्य करी निश्चयेसी विधेय स्थिती न सांडिता आत्मस्वरूप सदनी सुखरूप राय